साताऱ्यातल्या नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं आज कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पंकजा मुंडे, अतुल सावे, शंभूराज देसाई, आदिती तटकरे, शिवेंद्रराजे भोसले या मंत्र्यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे। तर छगन भुजबळ, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक दिग्गज या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आज काय नेमके हे नेते व्यासपीठावरून बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर साताऱ्यामधल्या नायगावमध्ये कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यासह अर्ध मंत्रिमंडळ जे आहे ते नायगावमध्ये दाखल होणार आहे आणि अभिवादन करणार आहे। आणि या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नायगावमध्ये मोठी तयारी करण्यात आलेली आहे। या निमित्ताने खरं तर गावामध्ये दिंडी देखील पार पडणार आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की सावित्रीबाई फुलेंचं हे घर आहे आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंचं हे स्मारक आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले खरं तर या स्त्री शिक्षणाच्या जनक म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं आणि यांचा जो जन्मदिवस आहे तो स्त्री मुक्ती दिन, त्याचबरोबर बालिका दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो। आणि आज या नायगावमध्ये ही जयंती मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी करण्यात येत आहे आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर छगन भुजबळ असतील यांच्यासह अनेक मंत्री आणि मान्यवर देखील या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यासाठी काही वेळातच नायगावमध्ये दाखल होणार आहेत। आणि या नायगावच्या या परिसरामध्ये भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नायगावच्या या सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी काय घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मिथुनसह सरफराज सनदी, नायगाव, सातारा।